नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीला गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांच्याकडून शुभेच्छा। सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी आणि त्यांच्या समस्या समाज माध्यमांपुढे प्रभावीपणे मांडणारी नाशिक लोकशाही न्यूज ही वृत्तवाहिनी आपल्या विश्वासार्ह आणि निपक्षपाती पत्रकारितेमुळे प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे। नाशिकमध्ये घडणाऱ्या विविध घटनांची अचूक व वेळीच माहिती देण्याचे काम या माध्यमातून सातत्याने सुरू आहे। या उल्लेखनीय वाटचालीच्या निमित्ताने सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या। जय अंबे, जय श्री महाकाल। मी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे, सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापिका अध्यक्षा व विविध सामाजिक कार्यामध्ये विविध पदांवर कार्यरत आहे। तसेच आध्यात्मिक कार्य देखील माझे आहे। आज नाशिक लोकशाही न्यूज यांचा 4थ्या वर्धापन दिनात पदार्पण होत आहे। 4थ्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक लोकशाही न्यूज व पूर्ण टीमला माझ्या खूप हार्दिक शुभेच्छा आणि हृदयापासून खूप सारे शुभ आशीर्वाद। जगदंबा अजून त्यांचे न्यूज आपले सामाजिक प्रश्न, सामाजिक अडचणी, त्यानंतर विविध राजकीय विशेष वृत्त, त्यानंतर होणाऱ्या छोट्या मोठ्या एक शुभ गोष्टी, त्यानंतर काही असेल क्राइम विषयी गोष्टी आपल्यापर्यंत ते पोहोचवतात आणि ती एक सत्यतापूर्ण बातमीही आपल्यापर्यंत येते। त्यामुळे त्यांच्या या न्यूजमुळे आपल्याला विविध माहिती घर बसल्या मिळते। आज त्यांचा 4था वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व त्यांच्या बरोबर आहोत। अजून त्यांनी आम्हाला चांगले उपक्रम राबवून अजून काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी। आम्ही देखील त्यांचेच एक फॅमिली मेंबर आहोत, नेहमी जुळलेलो आहोत आणि मुळे आमचे ज्या काही छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे वृत्त आहेत ते स्वतः आमच्याकडे येऊन किंवा आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवून आमची जो उद्देश आहे कार्यक्रमाचा तो लोकांपर्यंत पोहोचवत असतात। तो माझा असेल, तुमच्या कार्यक्रमाचा असेल, सर्वांचा असेल, अशी ही न्यूज आहे। त्यानंतर कुठलेही शासकीय कार्यक्रम असतील, योजना असतील, प्रथम आपल्याला न्यूज ही आपल्यापर्यंत पोहोचवते। अशा न्यूजला नवीन वर्धापन दिन 4था त्यानिमित्त खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा। त्यांचा हा न्यूज चॅनल उत्तरोत्तर खूप मोठा व्हावा भगवती चरणी प्रार्थना करते आणि अजून नावलौकिकता आणि कार्यलौकिकता त्यांची वाढावी अशी मी भगवती चरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा प्रदान करते। जय अंबे, जय श्री महाकाल।